बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि दरवर्षी खरतर लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटलेला पाहायला मिळतो। मात्र यंदाच्या महापरिनिर्वाण दिनावर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। टीव्हीवरून तसंच ऑनलाईन दर्शनाची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सकाळी 8च्या सुमारास म्हणजे थोड्याच वेळात अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या ठिकाणी येणार आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील चैत्यभूमीवर येऊन डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे। तर सध्या चैत्यभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील मगाशी पोहोचले होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। आज महापरिनिर्वाण दिन आहे, 64वा महापरिनिर्वाण दिन आपण पाहतोय आणि हा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक नेते मंडळी सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल होत आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी। आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आता सध्या उपस्थित आहेत। चैत्यभूमीवरती आता सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री आपण पाहिलं अजित पवार हे देखील येऊन गेले, धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी पोहोचले होते, त्यांनी अभिवादन केलं। महापौर किशोरी पेडणेकर ह्या देखील मुख्यमंत्र्यांसोबत आता त्या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन आहे। दरवर्षी ह्या ठिकाणी हजारो लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी ह्या दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल होत असतात। यंदा मात्र ह्या सगळ्या सोहळ्यांवरती सध्या कोरोनाचं सावट पाहायला मिळते आणि हा महापरिनिर्वाण दिनाला अतिशय साध्या पद्धतीने हा महापरिनिर्वाण दिन ह्या ठिकाणी पार पडत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे घरात बसूनच टीव्हीवरून महापरिनिर्वाण दिन आपण पाहू शकतो। त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातूनही आपण या महापरिनिर्वाण दिनाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण दर्शन घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। आणि पर्यावरण मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे, माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मुंबई से पालकमंत्री माननीय असलम शेख, माननीय पर्यावरण राज्यमंत्री संजयजी बनसोडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी अनेक हजारो खरं तर अनुयायी ह्या ठिकाणी दरवर्षी येत असतात। दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने इथे हजर राहत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला इथे अभिवादन करण्यासाठी इथे हजारो अनुयायी येत असतात। मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीनं प्रशासनाकडून अगदी साध्या पद्धतीने इथे सध्या महापरिनिर्वाण दिन इथे साजरा होतोय आणि महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आता आपण पाहतोय की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील सध्या आता दादरच्या या चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले, माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजयजी मुंडे, माननीय नितीनजी राऊत, माननीय वर्षाताई गायकवाड, माननीय आदित्यजी ठाकरे, माननीय संजयजी बनसोडे, मुंबईच्या महापौर माननीय किशोरीताई पेडणेकर आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। भगवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्तूपाच्या ठिकाणी हे सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यानंतर त्यांना अभिवादन केलं जाईल। परंतु या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरील त्या स्तूपाकडे आणि सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी
जात आहेत. त्या ठिकाणी प्रमुख लोकांनीच कृपया आपण तिकडे जायचं अशी आपल्याला विनंती करतो. कोविड-19 7 लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे तर कृपया त्या ठिकाणी माननीय नानासाहेब पाटोले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय विधानसभा अध्यक्ष आणि ही सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी जाऊन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत. हे थेट प्रक्षेपण आपण सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जगभरात या ठिकाणी पाहतोय. कोविड-19 7 लक्षात घेऊन आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पाहतोय ही थेट दृश्य दादरच्या चैत्यभूमीवरील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, नितीन राऊत, महापौर किशोरी पेडणेकर असे अनेक मान्यवर मंडळी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी हे सर्वच नेते मंडळी सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत. यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे अतिशय साध्या पद्धतीनं खरं तर हा महापरिनिर्वाण दिन साजरा होतोय आणि त्यामुळे लाखो अनुयायांनी घरात बसून ऑनलाईन पद्धतीनंच महापरिनिर्वाण दिन ह्याचं दर्शन घ्यावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलं होतं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती तज्ज्ञ, त्याचबरोबर तत्त्वज्ञ आहेत आणि समाजसुधारक देखील होते. दलित बौद्ध चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली. अस्पृश्य लोकांविरोधात होणारा जो सामाजिक भेदभाव होता तो त्यांनी नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली होती आणि महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचं समर्थन त्यांनी केलं होतं. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान फार मोठं आहे, त्यांचं कार्य प्रचंड मोठं आहे आणि ह्या सगळ्याच्या निमित्तानं खरं तर लाखो अनुयायी ह्या ठिकाणी दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल होत असतात. यंदा हा 64वा महापरिनिर्वाण दिन अतिशय साध्या पद्धतीनं इथे आपण पाहतोय की होत आहे आणि सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे हे आता ह्या स्तूपाच्या ह्या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत यंदा हा महापरिनिर्वाण दिन इथे पार पडतोय. आपण पाहतोय माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी स्तूपाकडे रवाना होत आहेत. केंद्रीय न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले त्यांच्या समवेत आहेत. अन्य सर्व मंत्रीगण या ठिकाणी त्यांच्या समवेत आहेत आणि आता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी चळवळ उभारली होती. अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. महिलांचे प्रश्न असतील, त्याचबरोबर जो सामाजिक भेदभाव होता तो नष्ट करण्यासाठी त्यांची ही चळवळ होती आणि त्या चळवळीला यश देखील आलं. आपण पाहतोय की सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत आणि ह्या ठिकाणी ते पोचलेले आहेत. स्तूपाच्या ठिकाणी आत्ता सध्या अभिवादन केलं जात आहे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील त्यांच्यासोबत आहेत. आत्ता सध्या आपण ही थेट दृश्य पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची. या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रसारण YouTube चॅनलवरनं देखील होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण संसाधन अर्थशास्त्र ह्या खरं तर विषयामध्ये विद्या प्राप्त केली, पदव्या घेतल्या आणि त्यानंतर त्याचबरोबर त्यांनी कायद्यामध्ये खास करून आपण पाहिलं तर शिक्षण घेतलं आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांवरती त्यांनी संशोधन केलं आणि त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्र आणि प्राध्यापक तसंच वकील म्हणून कार्यरत होते. आणि आत्ता आपण ही थेट दृश्य पाहतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. 1956 मध्ये त्यांनी खरं तर आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आणि धर्मांतरानंतर काही महिन्यानंतर त्यांचं निधन झालं. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कारही देण्यात आला होता. हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान होता. तर त्यांचा
जो जन्मदिवस आहे तो आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो, तर त्यांचं निधन ज्यावेळी झालं तो दिवस म्हणून महापरिनिर्वाण दिन म्हणून संबोधण्यात येतं. आता आपण ही थेट दृश्य सध्या दादरच्या चैत्यभूमीवरची पाहतोय. चैत्यभूमीवरती गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आंबेडकर अनुयायांना, आणि त्याप्रमाणे आंबेडकर अनुयायी आता यूट्यूब चॅनलवरनं त्याचबरोबर टीव्हीच्या माध्यमातनं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊ शकतात, तिथे चैत्यभूमीचं दर्शन घेऊ शकतात, अभिवादन करू शकतात. धनंजय मुंडे यांनी देखील अभिवादन केलं आहे. संविधानाचे शिल्पकार म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधलं जातं. भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते ते. कामगारांच्या हक्कांचं समर्थन त्यांनी केलं, तसंच महिलांचे जे हक्क होते ते देखील त्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या देखील ह्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सध्या अनेक नेते मंडळी ह्या दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल झालेली आहेत. अतिशय साध्या पद्धतीनं यंदा कोरोनामुळे हा महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनुयायांनी घरी राहूनच या सगळ्या सोहळा हा जो आहे अभिवादन आहे ते तुम्ही घरी राहूनच करावं असं आवाहन करण्यात आलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आदित्य ठाकरे, त्याचबरोबर वर्षा गायकवाड, महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी येऊन आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. प्लीज सर्वांना संस्थेच्या वतीने आभार. या ठिकाणी सन्माननीय राज्यपाल महोदय, या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा, आंबेडकर परिवार
त्यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद. आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व नेते मंडळींनी अभिवादन केलेलं आहे आणि खरं तर आज 64वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त अतिशय साधेपणाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा महापरिनिर्वाण दिन इथे साजरा होतो आहे. घरी राहूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा द्या, त्याचबरोबर त्यांना अभिवादन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जनतेला केलं होतं. आंबेडकरी अनुयायांनी ते स्वीकारलं देखील, त्यांचं आवाहन स्वीकारलं देखील आणि ते सध्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत. दरवर्षी लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यासाठी इथे अनुयायी येत असतात. मात्र कोविडची 19 साथ लक्षात घेऊन इथे आज या निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये, मानवांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. हेलिकॉप्टरमधून या ठिकाणी चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात येते. असं विलोभनीय दृश्य म्हणजे संपूर्ण सगळी सध्या आपण पाहतोय चैत्यभूमीवरती, दादरच्या चैत्यभूमीवरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही पुष्पवृष्टी करण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी यांच्या हेलिकॉप्टरमधून महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही पुष्पवृष्टी सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती सुरू आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय. माननीय बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दादरच्या चैत्यभूमीवरती पुष्पवृष्टी सुरू आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व नेते मंडळी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, महापौर किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर इतरही नेते मंडळी मोठ्या संख्येनं हजर आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आत्ता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दादरच्या चैत्यभूमीवरती पुष्पवृष्टी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर काही कालावधीनंतरच त्यांचं निधन झालं. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं दिल्लीच्या निवासस्थानी निधन झालं आणि तो दिवस म्हणून महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं तेव्हा ते 64 वर्षांचे होते. बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. त्यांनी भगवान बुद्ध हे राष्ट्र उभारणीचं काम अव्याहतपणे करत आहोत. म्हणूनच माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी सलामी दिली जाते. आपण ही पुष्पवृष्टी पाहतोय. आपण पहा, विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळते की दादरच्या या प्रेरणादायी अशा तेव्हा आपण ही थेट दृश्य पाहतोय. सध्या दादरच्या चैत्यभूमीवरची पुष्पवृष्टी सध्या दादरच्या चैत्यभूमीवरती होत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही पुष्पवृष्टी दादरच्या चैत्यभूमीवरती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही पुष्पवृष्टी करण्यात आली. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर अनेक नेते मंडळी, त्याचबरोबर मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. अतिशय साधेपणाने यंदा हा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी पार पडतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्सपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यामध्ये प्रेम आहे, न्याय आहे, बंधुत्व आहे, त्याचबरोबर विज्ञानवाद आहे, ह्या सगळा आणि तो शोषण समाप्त करतो हे पटवून दिलं अख्ख्या जगाला.
त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज हा महापरिनिर्वाण दिन. या चैत्यभूमीवरती, दादरच्या चैत्यभूमीवरती खास करून आपण पाहिलं तर दरवर्षी लाखो अनुयायी इथे येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. आणि या पुष्पवृष्टी आता सध्या या ठिकाणी चैत्यभूमीवरती करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधल्या चैत्यभूमीवरती करण्यात आलेली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, त्याचबरोबर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, महापौर किशोरी पेडणेकर ह्या सगळ्यांनी आत्ता आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर 2 दिवस पूर्वीच जय्यत तयारी ह्या ठिकाणी सुरू होती आणि अतिशय साधेपणानं खरं तर हा महापरिनिर्वाण दिन ह्या ठिकाणी साजरा झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले, या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय केंद्रीय महोदय, माननीय सामाजिक न्याय मंत्री महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. सर्वोच्च असा हा सन्मान आहे आणि 1990च्या पहिल्या आठवड्यात त्यांना हा जाहीर करण्यात आला. तर 14 एप्रिल 1990 यांना त्यांना मरणोत्तर हा भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डॉक्टर आंबेडकरांना दिलेला भारतरत्न पुरस्कार भारताचे राष्ट्रपती श्री रामास्वामी व्यंकटरमण यांच्या हस्ते देण्यात आला. डॉक्टर सविता आंबेडकर यांनी तो स्वीकारला. माननीय उपनगर पालकमंत्री या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आंबेडकरांना त्या ठिकाणी कृपया या ठिकाणी छोटेखानी अभिवादन सभा आहे. त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की कोविड-19 7 वर्षातून आपण सर्वांनी व्यासपीठावर कुठेही गर्दी करू नये आणि समोरच्या प्रांगणात देखील गर्दी करू नये. माननीय राज्यपाल महोदयांचे या ठिकाणी आगमन होत आहे. 25 डिसेंबर हा दिवसही मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. यावेळी मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीरपणे दहन करण्यात आलं होतं आणि आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देखील दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झालं आणि अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिनही म्हणून ओळखला जातो. आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस जो आहे तो सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. असे अनेक उपक्रम खरं तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केले. बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि सध्या आपण पाहतोय सध्या ह्या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अतिशय साधेपणानं सध्या हा महापरिनिर्वाण दिन इथे पार पडतोय. अभिवादन केल्यानंतर सध्या एका पुस्तकाचं अनावरणही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकाचा अंक या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं एक माहिती पुस्तिका तयार केलेली होती आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लोकराज्य मासिकाचा अंक देखील प्रकाशित केला होता. तर तो या ठिकाणी हा प्रदान केला जातो. हा छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सुरक्षित अंतर त्या ठिकाणी एकमेकांनी ठेवावं अशी मी विनंती आपल्याला करतो. यानंतर मी माननीय भालचंद्र मुंडगेकर सरांना विनंती करतो की अत्यंत थोडक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी अभिवादन करावं. कृपया सगळ्यांनी समोरच्या प्रांगणामध्ये सुरक्षित अंतराचं भान ठेवा अशी विनंती करतो.
आपण कोविड-19 लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं. माननीय भालचंद्र मुंडेकर सर. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका मासिकाचं प्रकाशन सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. आज 64वा महापरिनिर्वाण दिन आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती तज्ज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते आणि त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. त्याचबरोबर अस्पृश्य लोकांविरोधात होणारा सामाजिक जो भेदभाव होता तो नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ या ठिकाणी उभारली होती. महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन त्यांनी केलं आणि ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. त्यामुळे मोठ्या संख्येनं खरं तर दरवर्षी लाखो अनुयायी या दादरच्या चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात. जगभर हा दिवस प्रेरणा देईल, निर्धार देईल, आत्मसन्मानाचा देईल.